सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीमद भगवद्गीता मराठीमध्ये आणि सोप्या भाषेत समजून घेत आहोत. आपण आतापर्यंत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग पाहिला. त्यानंतर दुसरा अध्याय आहे सांख्ययोग. तर सांख्ययोग पाहण्यापूर्वी आपण सांख्ययोगाची पार्श्वभूमी थोडक्यात पाहूयात. सांख्ययोग म्हणजे गीतेचे सार आहे. अर्जुन भगवंतांना शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करतो. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण नश्वर भौतिक शरीर आणि नित्य आत्मा यांच्यातील मूलभूत अंतर स्पष्ट करून उपदेशाला प्रारंभ करतात. देहांतराची प्रक्रिया, परमेश्वराची अहैतुकी सेवा आणि साक्षात्कारी पुरुषाची लक्षणे यांच्याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात. सांख्ययोग म्हणजे काय तर संख्येच्या दृष्टिकोनातून केलेला समग्र सृष्टीचा विचार म्हणजेच सांख्ययोग. आपल्या भारतीय परंपरेत भगवद्गीता हा सर्व संप्रदायांनी स्वीकारलेला एकमेव ग्रंथ आहे. बाकी ग्रंथांबाबत भिन्न भिन्न मतप्रवाह आहेत, कारण भगवद्गीता कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही किंवा खंडन करत नाही. यामध्ये भगवंत साधकाने पूजा कशी करावी, कोणाची करावी, उपासना पद्धती कोणती असावी याचा उल्लेख कुठेही करत नाहीत. भगवंत एवढेच सांगतात की जसा तुझा भाव असेल तसा तुझा देव असेल. भगवद्गीता गंतव्य स्थानाला महत्त्व देते, म्हणून सगळ्याच संप्रदायांनी तिचा स्वीकार केला आहे. गीता उत्तम प्रकारे वाचून तिचा अर्थ व भाव अंतःकरणात साठवणे महत्त्वाचे आहे. वेद, उपनिषदे, श्रुती, स्मृती हे भगवंतांचे उच्छ्वास आहेत. पण ज्या कंठातून हे श्वास उत्सर्जित होतात त्या कंठातून साक्षात ही देववाणी म्हणजेच भगवद्गीता प्रकट झालेली आहे. यासाठीच सर्वाधिक उपयुक्त ग्रंथ, सर्वाधिक श्रेष्ठ ग्रंथ म्हणून भगवद्गीतेला मान्यता दिलेली आहे. म्हणून केवळ एका भगवद्गीतेचा अभ्यास करणे म्हणजे सर्व शास्त्रांचा, वेद उपनिषदांचा, श्रुती स्मृतींचा अभ्यास केल्यासारखे आहे. सांख्ययोग समजण्याआधी भारतीय धर्माची 2 मूळ तत्वे पाहूयात. ती म्हणजे दर्शन पद्धती व साधन पद्धती. मौलिक चिंतनावर आधारित संस्कृतीचे मूळ षडदर्शनामध्ये आहे. ती याप्रमाणे: 1 न्याय, 2 वैशेषिक, 3 संख्या, 4 योग, 5 पूर्वमीमांसा आणि 6 उत्तरमीमांसा. ही 6 दर्शने आहेत जी वेदांना मानतात म्हणून आस्तिक. तसेच बुद्ध, जैन आणि चार्वाक हे नास्तिक तत्वज्ञानामध्ये येतात, कारण ते वेदांना मानत नाहीत. आता आपण षडदर्शने पाहूयात. पहिले आहे न्यायदर्शन किंवा न्याय. याचे प्रणेता आहेत गौतम ऋषी. दुसरे आहे वैशेषिक दर्शन आणि याचे प्रणेता आहेत महर्षी कणाद. तिसरे आहे सांख्य दर्शन. याचे प्रणेता आहेत महर्षी कपिल. चौथे आहे योग दर्शन. याचे प्रणेता आहेत महर्षी पतंजली. 5वे आहे पूर्वमीमांसा आणि याचे प्रणेते आहेत महर्षी जैमिनी. 6वे आहे उत्तरमीमांसा आणि याचे प्रणेते आहेत महर्षी बादरायण. हे झाले षडदर्शन. त्यानंतर आहे साधन पद्धती. साधन पद्धती देखील असंख्य आहेत, परंतु प्रमुख 4 प्रणाली महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. 1 आहे ज्ञान, दुसरे कर्म, 3 भक्ती आणि 4थे आहे योग. यामध्ये योग या प्रणालीचे पुन्हा 2 उपविभाग होतात. पहिले आहे योग दर्शन आणि दुसरे आहे ज्ञान, कर्म, भक्ती आणि उपासना. योग दर्शन म्हणजेच ज्याला आपण योगा किंवा योग असे संबोधतो.
अष्टांग योग किंवा हठयोग असा उल्लेख केलेलाही आढळतो. ज्याला आपण योगा म्हणतो तो संपूर्ण योग दर्शनाचा अगदीच छोटासा भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यांचा अष्टांग योगात समावेश आहे. योग दर्शनाचा जो दुसरा प्रकार आहे त्यात ज्ञान, कर्म, भक्ती, उपासना इत्यादी येतात. याचे प्राकट्य भगवद्गीतेतही आपल्याला दिसून येते. गीतेमध्ये संपूर्ण योगाची मीमांसा दिलेली आहे. भगवंतांनी 18 अध्यायांना 18 योगांची नावे दिलेली आहेत. योग हा शब्द संस्कृत मधील युज या धातूपासून तयार झाला आहे. युज म्हणजे जोडले जाणे. थोडक्यात भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण भगवंतांशी जोडले जात आहोत. सांख्य दर्शनचे प्रणेते आहेत कपिल मुनी आणि आपला भगवद्गीतेतील दुसरा अध्याय देखील आहे सांख्ययोग. कपिल महामुनी एक तपस्वी ऋषी आणि भगवंतांच्या 24 अवतारातील एक अवतार देखील आहेत. श्रीमद भागवतामध्ये एक कथा आहे ती आपण पाहूया. ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टीची रचना केली तेव्हा सर्व ऋषी सत्वगुणांनी युक्त होते. ते केवळ भगवत भक्ती करण्यामध्ये लीन असत. कोणत्याही ऋषींनी विवाह करण्याचा किंवा गृहस्थाश्रम स्वीकारण्याचा विचारही केलेला नव्हता. ब्रह्मदेवांना सृष्टीची वाढ, सृष्टीचा विस्तार करायचा होता म्हणून ते चिंतेत होते. तेव्हा त्यांनी आपले पुत्र नारद मुनींना विवाहाविषयी विचारले, पण त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर ब्रह्मदेवांनी कर्दम ऋषींना विनंती केली. प्रथम त्यांनीही नकार दिला, परंतु ब्रह्मदेवांच्या सृष्टीच्या विस्ताराची चिंता पाहून त्यांनी विवाहाची तयारी दर्शवली. परंतु केवळ एक पुत्र होईपर्यंतच गृहस्थाश्रमात राहील अशी अट घातली. त्यावेळी मनु महाराज आणि शतरूपा यांची कन्या देवहूती आणि कर्दम ऋषींचा विवाह झाला. देवहूती अत्यंत रूपवान, गुणवान व बुद्धिमान होती. विवाहानंतरही ऋषींची दिनचर्या पूर्वीप्रमाणेच सुरू होती. आपल्या विवाहाचीही त्यांना आठवण राहिली नाही. ध्यानधारणा, ग्रंथलेखन, तपस्या यामध्ये त्यांना त्यांच्या विवाहाचा, गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यांचाही विसर पडला. देवहूती मात्र तिचे कर्तव्य चोखपणे करत होती. काळ पुढे गेला तशी देवहूती वृद्धत्वाकडे झुकली. मात्र कर्दम ऋषींना याची मुळीच जाणीव झाली नाही. परंतु याबाबत तिने कधीही तक्रार केली नाही. उलट पतीचे वैराग्य, ज्ञान, तपस्या पाहून त्यांच्याविषयी आदर वाढला. एके दिवशी ग्रंथलेखन करत असताना दिव्यातील तेल संपल्यामुळे दिवा विझू लागला. म्हणून दिव्यात तेल घालण्यासाठी ती त्यांच्या समीप गेली. दिव्याची ज्योत प्रज्वलित झाल्यावर कर्दम ऋषींचे लक्ष देवहूतीकडे गेले. विवाहानंतर एवढ्या वर्षांनी त्यांनी तिच्याकडे पहिल्यांदा पाहिले आणि विचार करू लागले, ही स्त्री कोण असावी. तेव्हा देवहूतीने त्या संबंधी विवाह प्रसंगाची आठवण करून दिली. कर्दम ऋषी तिच्या भक्तीने संतुष्ट झाले व तिला हवे असेल ते मागण्यास सांगितले. परंतु ती विचारात पडली की यांच्याकडे काय मागावे. ऋषींनी अंतर्ज्ञानाने हे जाणले आणि तिला जवळच्या सरोवरात स्नान करून येण्यास सांगितले. जेव्हा देवहूती स्नान करत होती तेव्हा तिचे वार्धक्य जाऊन ती विवाह प्रसंगी जेवढी रूपवान होती ते सौंदर्य तिला पुन्हा प्राप्त झाले. ती ऋषींकडे आली तेव्हा त्यांनी तिला हवे ते मागण्यास सांगितले. तेव्हा तिने पुत्र प्राप्तीची इच्छा प्रकट केली. तेव्हा ऋषींच्या इशाऱ्याने तिथे एक विमान प्रकट झाले. कर्दम ऋषींनी देवहूतीला 9 वर्षांत 9 दिव्य लोकांची यात्रा घडवली. या 9 वर्षात त्यांना 9 कन्या रत्नांची प्राप्ती झाली. त्या कन्या म्हणजे कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गती, शांती, ख्याती, क्रिया व अरुंधती या सर्व कन्या पुढे ऋषीपत्नी म्हणून विख्यात झाल्या. दिव्य लोकांचा दीर्घ प्रवास करून आल्यानंतर कर्दम ऋषींनी देवहूतीला आणखी काय इच्छा आहे असे विचारले. तेव्हा तिने
पुत्रप्राप्ती व्हावी ही इच्छा बोलून दाखविली। तेव्हा कर्दम ऋषींनी तिला सांगितले की तुझ्या पोटी साक्षात विष्णूंचा अंश प्रकट होणार आहे, त्यासाठी तुला साधना करावी लागेल। त्यांनी देवहूतीला साधनेची माहिती दिली। 1 वर्षाच्या कठोर साधनेनंतर देवहूतीच्या पोटी स्वतः नारायण भगवान कपिल मुनींच्या स्वरूपात प्रकट झाले। कर्दम ऋषींनी वचनानुसार हिमालयात तपस्येला जाण्याची तयारी केली। तेव्हा देवहूती त्यांच्यासोबत जाऊ लागली। कर्दम ऋषींनी तिला समजावले की स्वतः भगवंतांचा अंश असलेला कपिल योग्य वेळी मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवेल व ते तपस्येला निघून गेले। कपिल मुनी जेव्हा 11 वर्षांचे झाले तेव्हा देवहूती कपिल मुनींना म्हणाली, तुझ्या पिताजींच्या वचनानुसार मला आता मोक्ष प्राप्तीचा उपदेश कर, कारण माझे कर्तव्य कर्म संपले आहे। तेव्हा कपिल मुनींनी आपल्या मातेला सांख्य योगाचा उपदेश केला आणि देवहूतीला मोक्षप्राप्ती झाली। सांख्य योगातील सांख्य या शब्दाचा अर्थ आहे संख्या। आपल्या ऋषी मुनींनी परमेश्वरासंबंधी वेगवेगळ्या व्याख्या बनवल्या आहेत। त्यापैकी जे विचार संख्येच्या दृष्टिकोनातून मांडले गेले त्याला सांख्य योग असे संबोधले जाते। सांख्य योगात 2 तत्वांपासून 25 तत्वांपर्यंत विचार दिसून येतो। याच 25 तत्वांचा उपदेश कपिल मुनींनी आपल्या मातेला केला होता, ज्यात संपूर्ण सृष्टीचे ज्ञान मांडले आहे। सांख्य याचे 2 भाग होतात, एक आहे पुरुष आणि दुसरे आहे प्रकृती। याला जड चेतन, व्यक्त अव्यक्त, क्षर अक्षर या नावानेही संबोधतात। अव्यक्त भगवंत पुरुष आणि प्रकृती या 2 स्वरूपात प्रकट झाले। पुरुष आणि प्रकृती मिळून तिसरे तत्व म्हणजेच महद्बुद्धी निर्माण झाले। या महद्बुद्धीतून समष्टी अहंकार निर्माण झाला। समष्टी अहंकारातून सत्व, रज आणि तम यांची निर्मिती झाली। संपूर्ण चराचर सृष्टी, विचार, दृश्य स्वरूपात जे जे आहे ते सर्व या 3 गुणांनी व्यापलेले आहे। यानंतर आहे मन। सर्व कर्मेंद्रिये आणि ज्ञानाचे अधिष्ठान मन हेच आहे। यानंतर येतात 5 ज्ञानेंद्रिये, ती म्हणजे नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ। त्यानंतर 5 कर्मेंद्रिये, हात, पाय, मुख, गुदद्वार आणि लिंग। 5 ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध यांचे समग्र ज्ञान होते। त्यानंतर पंचमहाभूते, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी। आकाश तत्वामध्ये केवळ शब्द, वायू तत्वामध्ये शब्द व स्पर्श आहे, अग्नि तत्वामध्ये शब्द, स्पर्श व रूप आहे, जल तत्वामध्ये शब्द, स्पर्श, रूप व रस आहेत आणि पृथ्वी तत्वामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही 5 तत्वे सामावलेली आहेत। अशा प्रकारे संख्येच्या दृष्टिकोनातून केलेला समग्र सृष्टीचा विचार म्हणजे सांख्ययोग। ही झाली सांख्ययोगाची पार्श्वभूमी। आता पुढील भागांपासून आपण सांख्ययोगातील श्लोकांचा अभ्यास करूयात। समापन प्रार्थना। योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णार्पणमस्तु। जय श्रीकृष्ण। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।